आपल्या देशाला जर एकसंघ ठेवायचं असेल तर क्रांतिकारक आणि समाजसुधारकांनी केलेल्या कार्यातून आपण प्रेरणा घेतली पाहिजे, असं मत सहाय्यक शिक्षक विश्वास पिस्टे यांनी व्यक्त केलं। दूधगंगा विद्यालय धरणग्रस्त वसाहत कागल या विद्यालयामध्ये स्वातंत्र्य सेनानी क्रांतिकारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती असा संयुक्त कार्यक्रम साजरा करण्यात आला। या प्रसंगी आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक नाथा चव्हाण यांनी केलं। पुढे ते म्हणाले की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक समाजसुधारकांनी व अनेक क्रांतिकारकांनी एकत्रित येऊन इंग्रजांविरुद्ध लढा देऊन आपल्या प्राणाचं बलिदान दिलं आहे। देशातील एकात्मता टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणं गरजेचं आहे। यासाठी समाजसुधारकांनी दिलेल्या तत्त्वांचा स्वीकार करून मार्गक्रमण करणं गरजेचं आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं। याचबरोबर आजच्या तरुणांनी चांगल्या पद्धतीनं शिक्षण घेऊन देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि वाटचालीसाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे। यानंतर विद्यालयातील सहाय्यक शिक्षक तानाजी पाटील यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी दिलेल्या योगदानाबद्दल तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी शोषित, पीडित वर्ग व कामगार यांच्या हक्कासाठी केलेल्या विविध कार्याची माहिती दिली। स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये आजच्या बदलणाऱ्या परिस्थितीत सर्वच विद्यार्थ्यांनी समाजसुधारकांची शिकवण अंगीकारली पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं। तसेच राजकुमार माने यांनी अण्णाभाऊ साठे यांची स्मशानातील सोनं ही कथा सांगून समाजात निर्माण होत असलेली दरी याबद्दल आपलं मत व्यक्त केलं। तर अध्यक्षीय मनोगतामध्ये ज्येष्ठ शिक्षक नाथा चव्हाण यांनी भारतीय क्रांतिकारकांच्या बलिदानाबद्दल माहिती देताना युवकांनी देशहितासाठी लढलं पाहिजे व समाज जागृती करण्यासाठी पुढं आलं पाहिजे, असं मत व्यक्त केलं। याचबरोबर सोहम पौंडकर, ऋतुजा म्हाळुकर, श्रावणी पाटील, हर्षवर्धन कुंभार, हरीश साळुंखे, अथर्व पसारे, हरमीत कौशिक इत्यादी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील अनेक प्रसंग, घटना याबाबत आपली मनोगतं व्यक्त केली। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मधुरा कोंडेकर हिनं केलं, तर आभार सिद्धी मोरे हिनं मांडले। या कार्यक्रमाचं नियोजन इयत्ता 8वी ब च्या वर्गातील विद्यार्थी-विद्यार्थिनी वर्ग शिक्षिका सो आयशा जमादार यांनी केलं। मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी।